सध्या आपण आहोत सिंदखेड राजा या ठिकाणी आणि लखोजी जाधवांचा जो वाडा आहे, लखोजी जाधवांची कन्या म्हणून महाराष्ट्रभर नाही तर जगभर जिजाऊंची ख्याती आहे आणि जिजाऊंचा आज जिजाऊंची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रभरातून अनेक जण सिंदखेड राजा या ठिकाणी पोहोचतात आणि ही चिमुकलीसुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि ह्या लेकरांच्या मनामध्ये जिजाऊंच्या विषयी काय विचार आहेत आपण जाणून घेऊया. कुठून आलेत, कुठल्या शाळेचे हे विद्यार्थी आहेत तेही जाणून घेऊया. दीदी, तुझं नाव काय? रुपाली समाधान रोकडे. कुठल्या शाळेतून कुठून आले? जिजामाता विद्यालय निमखेडा खुर्द, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. या ठिकाणी येत असताना काय मनात भावना होत्या? आज या ठिकाणी पोहोचलेली आहे, जिजाऊंच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेले. काय वाटतं, जिजाऊंनी काय दिलं या महाराष्ट्राला? जिजाऊंनी एक कर्तृत्ववान राजा महाराष्ट्राला दिलाय की ज्यांनी स्त्रीला मुघलांच्या अत्याचारापासून वाचवलंय. काय सांगशील पुन्हा जिजाऊंबद्दल तुला काय माहिती आहे? जिजाऊंच्या कुठले विचार आपण आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये घेतले पाहिजे जिजाऊंचे? जिजाऊ एक स्त्री असून तिने स्वराज्य स्थापन केले. तिने एक कर्तृत्ववान राजा शिवछत्रपती घडवला. जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि जिजाऊंनी एक सांगायचं जर झालं तर जिजाऊंनी शिवरायांना तर घडवलं, पण जिजाऊंनी अंधश्रद्धेला कुठंच थारा दिला नाही. कारण पुण्यामध्ये असं सांगितलं जायचं की पुणे ही जागा अपशकुनी आहे आणि त्या जागेवरती सोन्याचा नांगर फिरवणाऱ्या आमच्या राजमाता जिजाऊ आहेत. आणि जिजाऊंनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही, जिजाऊंनी विचारांचा वारसा दिला आणि जिजाऊ हे आम्हाला प्रेरित आहेत. दीदी, तुझं नाव काय? काय सांगशील? पहिल्यांदा आली आहे का याच्या अगोदर आली होती इथे? तुझं नाव सांग ना. पहिल्यांदा आली. काय नाव आहे तुझं? प्रगती. कितवीला शिकते तू? 5वीला. 5वीला आहे. आणि जिजाऊंबद्दल काही माहिती आहे तुला? जिजाऊंची घोषणा आहे ती एखादी घोषणा दे. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. हे सर्व जे लहान लहान लेकरं आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. विचार या ठिकाणून वेचण्याचं काम होतं. जिजाऊ सृष्टीच्या ठिकाणी भाषणं सुरू आहेत आणि तिकडची भाषणं असतील किंवा तिथं पुस्तकांचे स्टॉल आहेत आणि तुम्ही या ठिकाणी सर त्यांना घेऊनच आलाय तर त्यांना पुस्तकंसुद्धा विचारांची पुस्तकं देणं गरजेचं आहे. सर, मला तुमचं नाव सांगायचं आहे आणि शाळेची सहल इकडे आणताना काय भावना मनात होत्या? माझं नाव चव्हाण सर. आमच्या या जिजाऊच्या लेकींना जिजाऊबाईचं त्यांच्याविषयी माहिती व्हावी यासाठी त्यांना इकडं आणलेलं आहे आणि त्यांच्यावर जे अशाच जिजाऊसारखे संस्कार त्यांनी आपल्या कुटुंबावर करावे, येणाऱ्या पिढीवर करावे यासाठी या विद्यार्थ्यांना आम्ही इकडं आणलेलं आहे. नक्की जिजाऊंसारखे विचार त्यांच्या मनामध्ये रुजावेत. आणि हे पाहतोय इकडे जर बघितलं तर मोहन एकदा हे कॅमेरा फिरव, कारण ही लहान लहान लेकरं या ठिकाणी येत आहेत. कारण एकच वारी आपण म्हणतो ती म्हणजे 12 जानेवारीच्या ठिकाणी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जिजाऊच्या सृष्टीमध्ये या ठिकाणी पोहोचलेले सर्व लेकरं आहेत. आणि पुढेही तुम्हाला मी दाखवतोय. आणि इकडे आपण सध्या जर बघितलं तर मोठी रांगोळीसुद्धा या ठिकाणी याच ठिकाणी जर बघितलं या घोषणा येथे होत आहेत. आणि इकडे जर बघितलं तर जिजाऊ एकीकडे लखोजी जाधव आणि एकीकडे छत्रपती शिवराय अशी ही रांगोळीसुद्धा भव्यदिव्य रांगोळी या ठिकाणी काढली गेलेली आहे आणि या रांगोळीचं सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो आहोत. बंद